नमस्कार. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची सुवार्ता काल सर्व मराठी जनांच्या कानावर पडली आणि समस्त मराठी जन आनंदाने उचंबळून आलं. सगळ्या मराठी जनांच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या सत्यरूपात उतरल्याने खरोखर खूप आनंद झाला. काल नवरात्रीच्या घटस्थापनेच्या शुभ पर्वावर केंद्रीय मंत्रिमंडळाने निर्णय दिला आणि मराठी भाषेसह बंगाली, पाली, प्राकृत, ओडिसा या सगळ्या भाषांना या सर्व भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. यापूर्वी 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला होता. त्यामध्ये संस्कृत आणि द्रविडी 4ही भाषा, मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड आणि उडिया या भाषेचा त्यामध्ये समावेश होता. पण गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी रंगनाथ पठारे समिती काम करत होती. रंगनाथ पठारे समितीमध्ये 9 सदस्य काम करत असताना त्यातल्या हरी नरकेंचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. आज हरी नरके आपल्यात नाही आहेत, पण त्यांचे सुद्धा अथक परिश्रम या अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याच्या प्रस्तावाला होते. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला प्राप्त झाल्यानंतर काय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काय करता येईल, त्याचे काय फायदे आहेत, अशी ज्यावेळेला एक सर्वसामान्य जनांच्या मनामध्ये म्हणजे भावना निर्माण होते, त्यावेळेला महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने आपल्या वेबसाईटवर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यासंदर्भात मराठीसाठी काय काय करता येईल या संदर्भात त्यांनी जी यादी दिली आहे, त्यामध्ये प्रामुख्याने मराठीमध्ये बोलल्या जाणाऱ्या ज्या 52 बोली आहेत, ह्या 52 बोली दर 12 कोसावर बदलते भाषा, त्याचा तंतोतंत विचार केला तर जवळजवळ 94 भाषा या बोली भाषांमध्ये समाविष्ट होतात. या बोली भाषांच्या माध्यमातून अभ्यास करणं, संशोधन करणं, साहित्य संग्रहित करणं यासाठी आपल्याला बळकटी मिळणार आहे. केंद्र शासनाकडनं ज्यावेळेला अभिजात भाषेच्या संवर्धनासाठी जे काही अनुदान प्राप्त होईल त्या अनुदानाच्या माध्यमातून ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जवळजवळ भारतातल्या 450 विद्यापीठांमध्ये मराठी भाषा अध्यापनासाठी त्यांना ती सोय करून दिल्या जाणार आहे. अनेक प्राचीन ग्रंथ जे आहेत, म्हणजे गाथा सप्तशतीचा हा जो मराठीतला जो ग्रंथ आहे तो सगळ्यात आद्य ग्रंथ म्हणून ह्या समितीने सादर केला होता. अपेक्षा ही असते की साधारणतः 1500-2000 वर्षांपूर्वीचे लिखित पुरावे यासाठी तुम्हाला सादर करावे लागतात. त्यामध्ये अनेक शिलालेख असतील, अनेक ग्रंथ असतील, मग गाथा सप्तशती, लीळाचरित्रासारखा ग्रंथ, ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ, तर ते अगदी अलीकडे 19व्या शतकापर्यंत ज्यावेळेला वेगवेगळे चिन्ह जे होते मराठीमध्ये आलेले, हे चिन्हसुद्धा त्यानंतर अस्तित्वात आले. व्याकरणाची एक स्वतंत्र निर्मिती मराठीतनं केल्या गेली. इथपर्यंतचा तो प्रवास आणि मग विविध प्रवाहांमध्ये झालेलं लेखन, ह्यातनं अध्ययन, अध्यापन, संवर्धन आणि रोजगाराच्या संधींच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकल्प या माध्यमातून राबवले जातील. साधारणतः महाराष्ट्रातले 1200 ग्रंथालयांना अनुदान प्राप्त होईल आणि मराठीच्या उत्कर्षासाठी ज्या ज्या काही संस्था काम करतायत त्या संस्थांना, व्यक्तींना आणि विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी भरीव असं अनुदान त्यांना देता येईल. हे फायदे खरं म्हणजे या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याने होणार आहे.